कर्क रास. कर्क रास ही 12 राशींपैकी चौथी रास आहे। या राशीची आकृती खेकड्यासारखी आहे। या राशीचा स्वामी चंद्र असून ही स्त्री राशी आहे। सोबतच जलतत्वाची पण राशी आहे। या राशीचा वार सोमवार असून अंक हे 2 आहे। ही रास समशरीराची, प्रवासी, खेकड्याच्या आकाराची, धातू संज्ञक अशी आहे। चंचल स्वभावी, कोमल, सौम्य, चर स्वभावाची, बाल्यावस्थेतील, रक्तश्वेत वर्णा, रजोगुणी, कफ प्रकृतीची, पृष्ठोदय अशी ही समरास आहे। कर्क राशीचे व्यक्ती हे मनाने थोडेसे चंचल असतात आणि खूपच हळवे असतात। कोणत्याही गोष्टीने लगेच त्यांना रडू येते। सोबतच हे व्यक्ती बुद्धीने खूप जास्त चपळ पण असतात। यांची बौद्धिक क्षमता जास्त असते। यांना फिरायला खूप आवडते। यांची निर्णय घेण्याची क्षमता ही खूप जास्त प्रबळ असते। निर्णय घ्यायला ते अजिबातच वेळ लावत नाहीत। यांना रचनात्मक गोष्टी खूप आवडतात। सोबतच काही रहस्यमय गोष्टी शिकण्याकडेही यांचा कल असतो। यांच्याकडे एक सुंदर गोष्ट अशी आहे की या व्यक्ती कठीणातील कठीण कामे सुद्धा अगदी सोप्या पद्धतीने हाताळतात आणि ते पूर्णही करतात। ते जास्त ताण घेत नाहीत। कर्क राशीच्या व्यक्तींचे मित्रपरिवारही खूप जास्त प्रमाणात असतात। ते त्यांच्या मित्रपरिवारामध्ये खूपच प्रसिद्ध पण असतात। ते व्यक्ती कोणाशीही एखादे नवीन नाते जर त्यांनी जोडले तर अगदी श्वासाच्या अंतापर्यंत ते नाते त्यांनी निभावतात। त्यांच्यातला हा एक गुण खूपच छान आहे, नातेसंबंध टिकवण्याचा। ते मनाने हळवे असले तरीही डोक्याने जरा जास्तच मजबूत असतात। तर ही पाहिली आपण एक थोडक्यात माहिती कर्क राशीबद्दल। आता येणारे हे 2024 वर्ष आपल्या राशीला कसे जाणार आहे ते आपण आता पाहूयात। कर्क राशीच्या व्यक्तींना 2024 हे वर्ष काही बाबतीत आनंद देणारे असे जाणार आहे। वर्षाच्या सुरुवातीमध्येच गुरु हे आपल्या दशम भावात विराजमान असल्यामुळे तुमच्या करिअर आणि कुटुंबामध्ये संतुलन स्थापित करण्यासाठी आपल्याला यांची मदत होईल। 1 मे नंतर गुरु तुमच्या 11व्या भावात जाऊन तुमच्या कमाईमध्ये वृद्धीचे मार्ग प्रशस्त करतील। धर्म कर्माच्या बाबतीमध्ये तुम्ही अजून जास्तपणे जागरूक व्हाल। राहू पूर्ण वर्ष तुमच्या 9व्या भावात कायम राहील। त्यामुळे तुम्ही तीर्थयात्रेला जाल आणि विशेष नद्यांमध्ये स्नान करण्याची ही संधी तुम्हाला प्राप्त होईल। दूरचे प्रवास घडण्याची शक्यता आहे। सोबतच प्रेम आणि आर्थिक दृष्टीने हा काळ तुम्हाला जास्तच अनुकूल राहणार आहे। सूर्य आणि मंगळ तुमच्या 6व्या भावात आणि शनी तुमच्या 8व्या भावात असल्याने आपण आपल्या स्वास्थ्याची काळजी घेतली पाहिजे। सोबतच सावधानता बाळगली पाहिजे आणि विशेष करून तुमच्या खर्चावर तुम्ही नियंत्रण ठेवा। प्रेम संबंधासाठी वर्षाची सुरुवात आनंद घेऊन येईल। बुध आणि शुक्र ग्रह आपल्या प्रेम भावात असल्यामुळे आपल्या प्रेम जीवनामध्ये नवीन ऊर्जा वाढेल। मन जुळल्याने तुमचे नाते अजून मजबूत होईल। जर तुम्ही विवाह करण्याच्या विचारात असाल तर नक्कीच यावर्षी तुमचा प्रेमविवाह पण होण्याची दाट शक्यता आहे। आता करिअरच्या बाबतीमध्ये हे वर्ष कसे असणार आहे हे आपण बघूयात। करिअरच्या बाबतीत वर्षाची सुरुवात अनुकूलच राहणार आहे। शनी अष्टम भावातून जाऊन दशम भावावर दृष्टी टाकेल आणि यामुळे तुम्हाला कामाचा थोडासा दबाव राहणार आहे। त्यामुळे तुम्ही खूपच मेहनत कराल आणि नोकरीमध्ये आपण उत्तम स्थितीमध्ये असाल। अचानक तुमचे प्रमोशनही होईल। 1 मेला गुरु एकादश भावात जाणार आहे। त्यामुळे तुमचे वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबतचे संबंध पहिल्यापेक्षाही जास्त उत्तम होतील। तुम्हाला नोकरीमध्ये वेगवेगळे लाभ प्राप्त होतील, तरी आपण याचा पुरेपूर लाभ घ्यावा। आता शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये 2024 हे वर्ष कसे असणार आहे ते बघूयात। वर्षाची सुरुवात विद्यार्थ्यांसाठी अनुकूल राहील। तुम्ही तुमच्या शिक्षणामध्ये उत्तम प्रदर्शन कराल। आपल्या स्मरणशक्तीमध्ये भरपूर वाढ झाल्याचे तुम्हाला दिसून येईल आणि त्यामुळे तुमच्या प्रत्येक विषयांना अधिक उत्तम पद्धतीने तुम्ही समजू शकाल। तुमची एकाग्रताही कायम राहील। त्यामुळे शिक्षणात लक्ष ठेवणे तुम्हाला सहज सोपं जाईल। वर्षाच्या सुरुवातीतच सूर्य आणि मंगळ तुमच्या 6व्या भावात असल्याने स्पर्धा परीक्षेमध्ये यशाचे योग बनतील। यानंतरची वेळ ही तुमच्यासाठी उत्तमच असेल। तेव्हा जर तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर हे वर्ष आपल्यासाठी खूपच उत्तम यश प्राप्त करून देणारे असे जाईल आणि तुम्ही या यश प्राप्त करून सरकारी नोकरीही तुम्ही प्राप्त करू शकतात। विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष त्यांच्या शिक्षणाच्या प्रगतीसाठी खूपच अनुकूल असं जाणार आहे। तरी तुम्ही याची काळजी घेऊन सगळे प्रयत्न करत राहा। सोबतच जर तुम्ही उच्च शिक्षणासाठी
परदेशात जाण्याच्या विचारात असाल तर तुम्हाला ही संधी मिळण्याचे योग आहेत। त्यासाठी तुम्हाला अधिक मेहनत करावी लागेल आणि सोबतच शिक्षणामध्ये काही चढउतारांचा सामनाही आपल्याला करावा लागू शकतो। आता आर्थिक बाबींमध्ये हे वर्ष कसे असणार आहे ते बघूयात। या वर्षात वित्तीय दृष्ट्या संतुलन ठेवण्यात समस्या दर्शवत आहे, म्हणजे काही समस्या निर्माण होतील। वेळोवेळी आपल्याला आर्थिक संतुलनावर लक्ष द्यावे लागणार आहे, कारण पैशांची आवक एकीकडे राहीलच, परंतु दुसरीकडे आपल्याकडून खर्चही वाढणार आहेत। त्यामुळे आपण थोडेसे चिंतित राहाल। आपण येथे सल्लागाराची मदत घ्यावी आणि खर्चाचे योग्य ते नियोजन करण्याचा प्रयत्न करा, म्हणजे आपण आर्थिक बाबीतही थोडंसं मॅनेज करण्यासाठी तुम्ही प्रयत्न कराल आणि त्याचे परिणाम तुम्हाला नक्कीच तुमच्या आर्थिक बाबींमध्ये मिळतील आणि ताण तुम्हाला राहणार नाही। आता कौटुंबिकरित्या हे वर्ष कसे असणार आहे ते बघूयात। वर्षाची सुरुवात आपल्या कौटुंबिक जीवनाच्या दृष्टीने खूपच अनुकूल राहणार आहे। आपल्या कुटुंबामध्ये प्रेम भरभरून राहणार आहे। घरातील वडीलधारी मंडळी आपले भरपूर कौतुक करतील आणि आपल्या कार्यासाठी भरपूर आशीर्वादही देतील। सोबतच जर आपल्याला कोठे अडचण आली असेल तर आपले मार्गदर्शनही करतील, परंतु यासोबतच आपण आपल्या बोलण्याकडे थोडंसं लक्ष द्या, कारण चुकून आपल्या बोलण्यातून आपण नकळत घरामध्ये कोणाचे तरी मन दुखवाल आणि घरामध्ये उगीचच ताण निर्माण होईल। वर्षाच्या प्रथम 3 महिन्यामध्ये तुम्हाला कौटुंबिक अडचणी त्रास देण्याची शक्यता आहे। तुमच्या भाऊ बहिणींबाबत काही समस्या उत्पन्न होऊ शकतात। सोबतच आपल्या वडिलांच्या स्वास्थ्यविषयक थोडेसे जागरूक राहावे लागणार आहे। तरीही वरील सगळ्या गोष्टींची काळजी घ्या। आता संतानांच्या बाबतीमध्ये हे वर्ष कसे जाणार आहे ते पाहूयात। तुमच्या संतानासाठी हे वर्ष कलात्मक आवड निर्माण करणारी अशी ठरणार आहे आणि या क्षेत्रामध्ये प्रगती करणारी पण ठरणार आहे। स्वतःची कला वाढवण्यामध्ये तुमचे संतान किंवा तुमची मुलं अग्रेसर राहतील, त्यामुळे त्यांना समाजामध्ये मानसन्मानही वाढेल आणि भरपूर प्रसिद्धीही होईल। त्यांची उन्नती पाहून तुमच्या आनंदाला सीमाच उरणार नाही। त्यांनी ज्या काही क्षेत्रामध्ये कामगिरी करत असतील तर त्यांना त्या क्षेत्रामध्ये यशच मिळेल। ते आज्ञाकारी बनतील, संस्कार पण जपतील। तुम्हाला त्यांच्याबद्दल खूपच गर्व वाटेल। तुमच्या विवाहयोग्य संतानाचेही विवाह जुळण्याची शक्यता आहे आणि ती शक्यता या वर्षाच्या शेवटी जरा दाटच वाटत आहे। तरी हे वर्ष तुम्हाला संतानांकडून प्रसन्नताच देण्याचे असे राहणार आहे। सोबतच वर्षाच्या मध्यात थोडीशी त्यांच्या आरोग्याची काळजी घ्या, कारण आरोग्याबाबत काही समस्या त्रास देण्याची शक्यता आहे आणि संगतीची पण आपण काळजी घेतलेली बरी। अचानकपणे वाईट संगतीला पण लागण्याची शक्यता आहे, त्यामुळे हे दोन्ही फार महत्त्वाचे आहेत, याची तुम्ही प्रथम काळजी घेतलेली बरी। विवाह इच्छुकांसाठी हे वर्ष कसे जाणार आहे ते आपण पाहूयात। विवाह इच्छुकांना वर्षाच्या सुरुवातीमध्ये काही तणावाचा सामना करावा लागू शकतो। यावर्षी तुम्हाला आपला थोडं शोध कायम ठेवावाच लागू शकणार आहे। वर्षाच्या शेवटी काही छोटे योग बनतील, परंतु ते जास्त परिणामकारक नसतील। विवाह संबंधित गोष्टी नक्कीच यावर्षी सुरू होतील, परंतु विवाह पुढील वर्षीच करणे तुमच्यासाठी अनुकूल राहणार आहे। सोबतच वैवाहिक जीवनामध्ये आपल्या जोडीदारासोबत थोडासा ताण जाणवेल। आपले दाम्पत्य जीवनात खूप कष्टाचा सामना तुम्हाला करावा लागू शकतो, परंतु ऑगस्ट नंतर अनुकूल वेळ सुरू होईल। तोपर्यंत आपल्या वैवाहिक जीवनासाठी, त्यांच्या शांततेसाठी जे कोणतेही प्रयत्न तुम्हाला करावयाचे आहेत ते तुम्ही करू शकता। व्यावसायिक वर्गाला हे वर्ष कसे जाणार आहे ते आपण पाहूयात। तर व्यावसायिक वर्गाला हे वर्ष थोड्या सावधानीने कोणतेही काम करावे लागणार आहे, कारण तुमच्या व्यवसायात काही ना काही समस्या होतच राहतील, निर्माणच होतील आणि व्यवसायाशी निगडीत कोणतीही आर्थिक गुंतवणूक करणार असाल तर आधी खूप विचार करा आणि मगच निर्णय घ्या, कारण धनहानी होण्याची पण शक्यता आहे। सोबतच आपले एखादे करार पूर्ण होता मध्येच थांबू शकते किंवा अडकू शकते। 1 मे पर्यंत गुरु आपल्या 10व्या भावात असल्यामुळे जर आपण कोणता नवीन व्यवसाय सुरू करण्याच्या विचारात असाल तर नक्कीच सुरू करू शकता। त्यानंतर तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये यशस्वी होण्याकरता किंवा जास्त लाभ मिळवण्याकरता भरपूर जोखीम घ्याल, त्यामुळे तुमच्या व्यवसायाला उत्तम शिखर गाठण्यात तुम्हीच प्रयत्न कराल। यावर्षी तुम्हाला काही जाणकार किंवा महत्त्वपूर्ण व्यक्तींचे सहयोग प्राप्त होऊ शकेल। तुमच्या व्यवसायामध्ये तुम्ही मोठी डील कराल, त्यामुळे समाजातील तुमचे स्थान वाढू पण शकेल। परंतु वर्षाचा मध्य उलटल्यानंतर बाहेरील लोकांच्या सहयोगाने व्यवसाय उत्तम राहील आणि मजबूतही होईल।
आता संपत्ती आणि वाहन या बाबतीमध्ये कसे असणार आहे हे वर्ष, तर वर्षाची सुरुवात संपत्ती आणि वाहनाबाबत अनुकूलच राहील। या काळात एखादी नवीन संपत्तीही खरेदी कराल। सोबतच संपत्तीच्या खरेदी विक्रीमधून पण आपण काही आर्थिक लाभही मिळवू शकतात। तुम्ही वाहन खरेदी करण्याचे पण योग आहेत, परंतु उत्तम मुहूर्त पाहूनच तुम्ही कोणतेही वाहन खरेदी करा। आता धनलाभ या बाबतीत हे वर्ष कसे असणार आहे, तर यावर्षी तुम्हाला उत्तम कमाईचे योग बनतील, परंतु वर्षाची सुरुवात काहीशी कमजोर राहणार आहे। खर्चामध्ये वाढ होईल। शेअर बाजारामध्ये पैसे गुंतवण्यासाठी वर्षाची सुरुवातीचे 2 महिने चांगले आहेत, परंतु कोणतेही आर्थिक निर्णय घेताना खूपच विचारपूर्वक आणि प्रत्येक परिणामांचा विचार करूनच तुम्ही कोणतेही निर्णय घ्या। नोकरी करणाऱ्यांना वर्षाच्या शेवटी त्यांच्या पगारीमध्ये वाढ होईल। वर्षाच्या शेवटीमध्ये सरकारी क्षेत्रांमधून पण आपल्याला धनलाभ होण्याची शक्यता आहे। आपल्या भाऊ बहीण मार्फत आपल्याला आर्थिक मदत मिळू शकेल, ते आपल्या अडीअडचणीला अगदी धावून येतील। जर एखाद्या नवीन ठिकाणी गुंतवणूक करणार असाल तर इथेही लाभ मिळण्याची दाट शक्यता आहे। 2024 मध्ये आरोग्य आपले कसे असणार आहे ते बघूयात। वर्षाची सुरुवात स्वास्थ्य दृष्टिकोनाने एवढी अनुकूल नसणार आहे, त्यामुळे आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्या। तुमच्या शरीराचे तापमान कधीही अचानकपणे वाढेल आणि यामुळे तुम्हाला ताप आणि डोकेदुखीच्या समस्या त्रास देऊ शकतात। जास्त मसाला आणि मिरची असलेले जेवण थोडेसे टाळलेलेच बरे पडणार आहे। एखादा जुना आजार तुम्हाला त्रास देण्याची शक्यता आहे, त्यामुळे जरा आधीपासूनच सावधानता बाळगा। छोट्या मोठ्या तक्रारींना सामना करावा लागणार आहे, परंतु यानंतर थोडेसे ह्या छोट्या मोठ्या तक्रारीही गंभीर स्वरूप घेतील आणि त्यामुळे आधीच थोडेसे काळजी घ्या, सावधानता बाळगा। तुमचे एखादे ऑपरेशनही होण्याची शक्यता आहे आणि सोबतच जर तुम्ही वाहन चालवत असाल तर खूप काळजी घ्या। जर जमत असेल तर तुम्ही सध्या तरी ड्रायव्हिंग करू नका। आपल्या घरामध्ये वडिलांचेही स्वास्थ्य बिघडण्याची शक्यता आहे, त्यामुळे आपण त्यांचीही खबरदारी अगोदरच घेतलेली बरी पडणार आहे। वर्षाच्या शेवटी सर्व अनुकूल परिणाम मिळतील। स्वास्थ्य सुधारायला लागेल आणि शारीरिक समस्याही कमी प्रमाणामध्ये उत्पन्न होतील। उत्तम स्वास्थ्य लाभेल, परंतु अधूनमधून लहान सहान समस्या समोर येऊ शकतात। सोबतच यावर्षी तुम्हाला शरीरात पित्त प्रकृतीच्या समस्यांचा अधिक सामना करावा लागू शकतो। या व्यतिरिक्त सर्दी, खोकला, डोकेदुखी यासारख्या समस्यांचीही आपला सामना करावा लागणार आहे। कंबरदुखी ही काही प्रमाणामध्ये आपल्याला त्रास देईल। लहान सहान गोष्टीकडे अजिबातच दुर्लक्ष करू नका। स्वतःला उत्तम ठेवण्यासाठी थोडासा व्यायाम आणि योगा नक्कीच करा। यामुळे तुमचे बरेच त्रास दूर होतील आणि तुम्ही तंदुरुस्त बनाल। मानसिक स्वास्थ्यही तुम्हाला लाभेल। तरी वरील सर्व गोष्टींची तुम्ही फार काळजी घेणं महत्त्वाचं आहे। कर्क राशीतील जातकांना भाग्यशाली अंक हा 2 आणि 6 आहे। हे वर्ष तुम्हाला मध्यम फळ देणारे असे राहणार आहे, म्हणून यावर्षी तुम्हाला ज्या क्षेत्रामध्ये उन्नती करायची आहे त्यासाठी तुम्हाला अधिक मेहनत करावी लागणार आहे। तुमच्या मेहनतीचे तुम्हाला जे काही पाहिजे ते प्राप्त होईल आणि तुम्ही यशही मिळवू शकतात। तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ नक्कीच मिळेल। तुम्ही नियमितपणे श्री हनुमान चालीसा आणि श्री बजरंग बाण याचा पाठ करत चला, याचा तुम्हाला फायदाच होईल। मुंग्यांना पीठ आणि साखर देणे हे देखील तुमच्यासाठी खूपच फायदेशीर ठरणार आहे। नवीन वर्ष सुरू होत आहे, तरी नवीन वर्षाच्या सर्वांना मनापासून खूप शुभेच्छा। तुमच्या सर्व इच्छा, मनोकामना, स्वप्ने, ध्येय जी तुम्ही पाहिली आहेत ती पूर्ण होऊ दे, हीच ईश्वरचरणी मी प्रार्थना करीत आहे। यावर्षी तुम्ही नवीन संकल्प करा आणि ती पूर्णही करा। अगदी जीव तोडून प्रयत्न करा। हॅपी न्यू इयर टू ऑल ऑफ यू। थँक्यू, धन्यवाद। तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडले असतील तर इतरांनाही याचा लाभ मिळावा यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लाईक करा। महत्त्वाचे म्हणजे सबस्क्राईब करा। धन्यवाद।